स्वच्छ धुवून घेतलेल्या प्रॉन्सवरती हळद मीठ लावून त्याला साईडला ठेवून घेतले। तोपर्यंत इथे मिक्सरमध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट तयार करून घेतली। तयार पेस्ट साईडला ठेवून आता एका मिक्सिंग बाउलमध्ये मॅरिनेट केलेली कोळंबी टाकून घेतली। त्यामध्ये लिंबाचा रस, मालवणी मसाला, तिखा लाल मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद आणि त्याचबरोबर थोडासा गरम मसाला आणि सुहाना चिकन मसाला टाकून घेतला। हिरवी पेस्ट टाकून घेतली। सर्व जिन्नसला व्यवस्थितपणे मॅरिनेट करून घेतले। मॅरिनेट करून ह्याला कमीत कमी 2 ते 3 तास असेच ठेवायचे। ह्याच्यामध्ये मी अगळसुद्धा टाकले होते। आता ह्याला मॅरिनेट करून मी साईडला ठेवून घेतले। इथे मी बिर्याणी राईस घेतला आहे। बिर्याणी राईसला स्वच्छ धुवून घेऊन त्याला सोक करून ठेवला आणि त्यानंतर एका टोपामध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले, लिंब टाकून, थोडीशी कोथिंबीर टाकून, मीठ टाकून त्याला चांगली उकळ करून घेतली। त्यानंतर खडे मसाला काढून घेतला आणि त्यामध्ये जी बिर्याणी राईस आहे तो टाकून घेतला आणि व्यवस्थितपणे 80% या राईसला कुक करून घेतलं। त्यानंतर ह्याच्यातलं सर्व पाणी नितळून घेतलं। राईसला प्लेटमध्ये मी इथे पसरवून घेतलेला आहे। आता कोळंबी मसाला बनवण्यासाठी इथे मी तेल घेतलेलं आहे। तेलामध्ये खडा मसाला टाकून घेतला। खडे मसाले टाकल्यानंतर स्लाइसमध्ये कट केलेले कांदे टाकून त्याला व्यवस्थितपणे ब्राऊन होईपर्यंत परतवून घेतले। थोडे मीठ टाकून घेतले। त्याचबरोबर मॅरिनेट केलेली कोळंबी टाकून घेतली। कोळंबीला 1 मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये मी टोमॅटो टाकून घेतला, थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि त्याचबरोबर थोडी कोथिंबीर टाकून टोपावरती झाकण ठेवले आणि कोळंबीला 50% शिजवून घेतले। कोळंबी शिजवत असताना याच्यामध्ये मी मॅजिक क्यूबसुद्धा टाकून घेतली होती। आता ह्या कोळंबीला 50% चांगलं शिजवून घ्यायचं। त्यानंतर साईडला ठेवून घ्यायचं। आता मी ते मातीचा पॉट घेतला आहे। त्याच्यामध्ये आधी मी कोळंबी मसाला टाकून घेतला। त्यानंतर त्यावर थोडी कोथिंबीर, थोडा बिरिस्ता टाकून घेतला। मग बिर्याणी राईस टाकून घेतला। मी इथे फ्राय ऑनियनचं तेल टाकून घेतलं, थोडी फ्राय ऑनियन टाकले, थोडा कलर टाकला आणि थोडीशी इथे कोथिंबीर टाकली आणि मी आता बिर्याणीला दम देणार आहे। त्यामुळे मी थोडंसं पीठ साईडला लावून घेतलं आणि झाकण लावून बिर्याणीला चांगलं शिजवून घेतलं आहे। डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे। फोटो खाली त्रिकोणी बटनावरती प्रेस करा। रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। थँक्यू।